पाहू शकता हे मळगंगा मातेचं मंदिर आहे. छान असा आवार आहे आणि भक्त भाविक दर्शनासाठी या ठिकाणी आले आहे. या ठिकाणी झुलता पूल आहे, पाहू शकता. जाण्यासाठी हा मार्ग आहे. ह्या मार्गाने झुलता पुलावरून पलीकडलं मळगंगेला दर्शनासाठी जाण्यासाठी हा झुलता पूल आहे. पाहू शकता हे पुढचं पात्र. ग्रीन बुकामध्ये ज्याची नोंद आहे ती माता मळगंगेचं मंदिर पाहू शकता. भाविक भक्तांना तिकून येण्यासाठी हाच मार्ग, इकून येण्यासाठी सुद्धा हाच मार्ग आहे. तिकडले भक्त भाविक ह्या मळगंगेच्या दर्शनासाठी इकडे येतात. ह्याच पुलाचा वापर करून पाहू शकता. खूप छान असं हे पर्यटन स्थळ आहे. माता मळगंगा आणि रांजणखळगे बोलले जातात त्याला. ग्रीन बुकामध्ये पाहू शकता. भक्त भाविक आनंदाने दर्शनासाठी येतात आणि नवसाला पावणारे देव आहे इथं पाहू शकता. ह्या नदीचं पात्र ह्या अशा पद्धतीचे आहे. आज ती भरून चालली आहे. मोठा वेग आहे पाण्याला. पाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. हा मंदिराचा पूर्णपणे संरक्षण लोखंडी ह्याच्यामध्ये बनवला आहे. पाहू शकता नदीचं पात्र आपण. अशा पद्धतीने हे नदीचं पात्र आहे. पाण्याला पाहू शकता जबरदस्त वेग आहे. काल मोठ्या प्रमाणामध्ये येतो पाणी आलं होतं. आता पाणी थोडं ओसरलं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. या ठिकाणी मंदिर आहे. छान असा निसर्गरम्य परिसर आहे हा. भाविक भक्त येतात इथे दर्शनासाठी. वारासुद्धा मोठ्या प्रमाणात समोर हे पिंपळाचं झाड आहे, पाहू शकता आपण. तर अशा पद्धतीने माता मळगंगाचं मंदिर आहे. पाहू शकता. नवसाला पावणारी देवी आहे. मनातील आकांक्षा सर्व पूर्ण होतात आणि आपण एकदा येऊन दर्शनासाठी एकदा भाविक भक्तांनी यावे आणि सर्व विनंती. आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि नवसाला पावणारी देवी माता मळगंगा आहे. जे मनात आहे त्या मनातल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतात. जबरदस्त असं लोखंडी सिमेंटमध्ये हा पूल बनवला आहे, पाहू शकता. त्या बाजूला आपण अजून जाणार आहे. महाराष्ट्रामधून भक्त भाविक दर्शनासाठी माता मळगंगेच्या येते. एक दिवससुद्धा असं नाही का या ठिकाणी दर्शनासाठी भक्त भाविक नाही. दररोज भक्त भाविकांची भरपूर अशा प्रमाणामध्ये गर्दी असते या ठिकाणी.
तर तात्या भाऊरावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भाविक भक्तांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन.